आणि त्याच्यात टॉम वॉज ऑल्सो देअर. दॅट इज हाऊ वी वर्क टुगेदर अँड आय इव्हेंच्युअली एंडेड अप सायनिंग टॉम फॉर माय सीझन. आणि शूर्जो इतका शिव्या घालायच्या सेटवर, इतका आक्रस्ताळेपणा करायचा, इतका तडतड करायचा की शेवटी मी शूर्जोच्या पुढे उभी राहिली. असं तर टक्कल बिक्कल होतं आणि टिपिकल बंगाली, हा मा बोल ना, माझ्याबरोबर एकदम पोलाईट असतं. म्हणजे शूर्जो कितना गरम होता है रे तेरा दिमाग. म्हणजे तू अपने गुस्से को काबू में नहीं रख सकता है तो यूनिट को क्या काबू में रखेगा. माँ तू समझती नहीं है रे, ये लोग पागल इनको समझ. अरे तू अच्छी आर्टिस्ट है रे, तेरे को बताने के बाद तेरे को समझ में आता है, उसको समझ में नहीं आ रहा. मतलब हाँ तो तू चिल्ला क्यों रहा है, शांति से बोल ना. ऐसा क्या. एंड बाय देन ही हैड कम टू नो दैट आई एम प्रोड्यूसिंग साम्राज्य, डायरेक्टिंग, एंड आई हैड साइन टॉम. तू डायरेक्ट करेगी ना, मेरे को बोले आता हूँ ना देखने के लिए. मतलब हाँ ना, मैं असिस्ट करेगा तेरे को. मतलब हाँ हाँ ना. So he came on the first day and he saw that मुहूर्ताचा शॉट ऋषिदांनी मुहूर्त दिला होता. आणि when Vikramji gave that silent walk and I said one more, Shurjo was standing there. And काही नाही, I went up to Vikramji, मी त्यांना सॉफ्टली मला काय इमोशन्स पाहिजे ते एक्सप्लेन केलं. आय केम बॅक आणि शूर्जो तिथे उभं होता. म्हटलं व्हॉट. म्हणजे तू तो बहुत बड़ा डायरेक्टर है, आई एम तो पुअर लिटिल लैम्ब. He said, no, silence of lambs. So that's how the compliment came. And I was talking about the Smita Jaikar when she entered in the 8th episode, 7th or 8th episode. तर मी माझ्या असिस्टंटला म्हटलं, अरे स्मिताजी आले, त्यांना सीन दे पहिला, त्यांचा काय आहे. तर स्मिता जायकर शी रेड द सीन. म्हटलं काय सुंदर सीन आहे रे, हे कोण आहे रे रायटर याचा. तर माझा म्हटलं कथक मधला तो असिस्टंट जो होता, मला असिस्ट करत होता, त्याने अभि माझी ताई तिने लिहिलंय हा, बिकॉज आय चल रे, हे तिने थोडे लिहिलेलं आहे, हे बाईने लिहिलेलं नाहीये. तर ही फेल्ट सो ऑफेंडेड. स्मिताजी माझ्या डोळ्यासमोर ऑफिसमध्ये ताईने लिहिलेला हा सीन आहे. सिरियसली व्हाय शी फेल्ट लाईक दॅट, बिकॉज द लँग्वेज आय हॅड यूज. द सीन वॉज टॉम ऑल्टर अँड विक्रम गोखले, म्हणजे टॅक्सी येऊन थांबते सिग्नलला. विक्रमजी इज ऑलरेडी इन द कार अँड ही हॅज गॉटन इन टू द गार्मेंट बिझनेस and he's building his garment factory and finished garments and all that. And सिग्नलला टॅक्सी थांबते आणि टॉम येऊन पण टॅक्सीत बसतो. तो क्यों रे, मेरे को क्यों बुलाया. हाँ मैं तो होटल में से जल्दी निकला. तेरे इंटरेस्ट की बात है इसलिए तेरे को बुलाया. तो अच्छा कहाँ जा रहे हैं. तो हम फॅशन देखणे, फॅशन शो देखणे जा. बिकॉज हिज गार्मेंट फॅक्टरी, ही हॅज गॉट द फीडबॅक की तुमच्या कपड्यांमध्ये एवढं नीट लेटेस्ट फॅशनचे कपडे नाहीत. आणि ही इज ॲक्च्युली लुकिंग फॉर अ फॅशन डिझायनर. अँड दॅट्स वाय विक्रम गोखले हॅज डिसाइडेड टू गो टू वॉच द फॅशन शो. And he has taken this guy who is a hotelier into his, and म्हणजे जीवसच्या कंठस्थ एक भाऊ असल्यासारखे. आणि तो ना तेरे इंटरेस्ट की बात है इसलिए तेरे को साथ में लेके जा रहा हूँ. तो हम कहाँ जाए, फैशन शो देखने के लिए. तो फैशन शो. तो हाँ मैं ड्रेसेस देखूंगा, तू फेसेस देख. त्याच्यावर ही खाली फेसेस असा मी डायलॉग टाकला आता. तर त्याला एक मुद्दा म्हणतो, अच्छा जो देखना वो देख. दिस वॉज द सीन. And to which Smita Jaikar said, ये औरत ने लिखा हुआ सीन नहीं है. Did you understand? So those kind of dialogues, and that's how it was. And then finally when, Smita was very happy. They enjoyed working with me. There was one particular scene when I wanted to show the romance developing between Smita Jaikar and Tom Otter. And they have bought a now big bungalow, and now Urmila Bhatt, the mother, Vikram Gokhale, her son, and Tom, a kind of adopted son. They all are living together. And Smita Jaikar has come along with her father, and Tom wants to, have some privacy with her. He wants to just get intimate with her. So he said, आइए ना आइए, मैं आपको बंगला दिखाता हूँ. ऐसे करूँ. He takes her. And I had told Tomji that it was a corridor, a hallway, and he is holding her hand, and he told me, इधर ये है, ये कमरा है, वो कमरा है. And I told Tomji that you swirl her suddenly. And she is on the back of the wall and lock her. So it was a very sudden, aggressive, romantic action kind of a thing. And I wanted Tom, I was choreographing, I was showing it, Tomji asं करा. एकदा झालं, दोनदा झालं, but he wasn't getting it. I said, okay, let me show you how to do it. So I took Smitaji and I was showing the dialogue कि Maggie, इधर आ, ये है, वो है, and Reps, I swear, no, and Smita, I want this reaction. So I could extract what I wanted. So I
mean, I feel I was on the advantage point as an actor also. So multiple dimensions. So I was not director only. Some director has to be a good screenplay writer foremost. It's a must, mandatory field. He has to be a great visualizer. He should know how to block his frames and his lenses. And I was very good at that. So if asked me that which is the best media or what you enjoy most, directing. Among all I found. Because I feel my all capabilities are challenged in true sense as a director. And just for FYI, I have been writing many scripts. Yes, So, we are all developing that. बराच वेळ चालू आपल्याला घड्याळाकडे पण पाहायला पाहिजे but let us come to a closure here. So all I can say is if somebody asks us to tell about Archana Joglekar with apologies to E.M. Forster, she is full of dhamal. She is extremely edgy, totally outspoken, very very controversial, and yet super talented. अभी मैंने कुछ कंट्रोवर्शियल बोला क्या? कुछ नहीं. मेरे को कंट्रोवर्शियल क्यों बोल रहा है? Yeah, super talented people. कंट्रोवर्शियल क्यों? Not just for आता काहीतरी कंट्रोवर्शियल उगीच कंट्रोवर्शियल. razor sharp intelligence. And most importantly, what I really like and we admire and we respect her for this, very true to herself. And I have already seen this, she is a danseuse, actor, artist, writer, director, disciple, guru, founder, manager, director, daughter, sister, wife, friend, mother, Archana Joglekar. Let me call my boss again to do the felicitation and. हे झालं की काल फेलिसिटेशन? तुला पण It was pleasure meeting you all, and honestly speaking, though it was a limited number, but I feel all of you were so special. You connected with me, and rather than having 500 people out of which 400 are busy talking to each other or looking at their phones, I enjoyed all of you with your rapt attention. You were listening to me, and thank you so much for coming here. It was a real pleasure for us to have you here, to listen to you in real person and know you as a person and as an artist. Of course, being a student is amazing. Learning from you. We have been watching you एवढी वर्ष लहानपणापासून बघतोय, पण छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या अशा डोक्यात राहतात, त्याच्यातल्या खूप साऱ्या